झिरो बजेट नैसर्गिक शेती तंत्राच्या ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील शिबिरात 23 एप्रिल रोजी सायंकाळच्या सत्रात पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी निसर्गातील केशाकर्षण शक्तीचे महत्त्व सांगितले। रासायनिक खतांच्या भरमसाठ वापराने जमीन सिमेंट काँक्रीटसारखी घट्ट बनत असल्याने केशाकर्षण शक्तीचा ह्रास होतो। त्यामुळे निसर्गाने पीक वाढीसाठी निर्माण केलेली पिकांना अन्न आणि पाणी पुरवठा उपलब्ध करून देणारी नैसर्गिक यंत्रणा संपुष्टात येत असल्याचे सांगितले। त्यामुळे यावर मात करण्यासाठी झिरो बजेट नैसर्गिक शेती तंत्राचा अवलंब करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले। या ब्रह्मांडाचं सुनियोजित सुनियंत्रित संचालन करणाऱ्या तीन महाशक्ती आहेत। गुरुत्वाकर्षण, कंट्रोलिंग gravitational force, second one capillary force, and third one controlling force. गुरुत्वाकर्षण शक्ती, केशाकर्षण शक्ती आणि नियामक शक्ती, नियमन करणारी नियामक शक्ती ही जमीन आहे। नैसर्गिक जमीन, नैसर्गिक जमिनीचे कण समूह हे वेगवेगळे असतात आणि दोन कण समूहामध्ये रिकाम्या जागा असतात। these are called vacuoles, pore spaces. म्हणजे हा एक कण समूह, हा एक कण समूह, हा एक कण समूह, हा आणि याच्यामध्ये काय आहे, मोठी पोकळी। जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तो झिरपतो आणि या पोकळ्यामधून झिरपून आतमध्ये भूमी अंतर्गत भूजलामध्ये जमा होतो। ही नैसर्गिक प्रक्रिया आहे। इट इज नॅचरल प्रोसेस। पाऊस जमिनीमध्ये जिरण्यामध्ये एक कंडिशन आहे, एक अट आहे, ती म्हणजे माती कणांच्या पोकळ्यामध्ये काय असलं पाहिजे, दोन माती कणांच्या मध्ये काय असलं पाहिजे, पोकळी असती। जोपर्यंत पावसाळा असतो तोपर्यंत या मुळ्यांना ओलावा मिळतो। पाऊस संपला, मान्सून निघून गेला, स्वच्छ आभाळ आहे, आता या झाडाला जगवायचं आहे आणि भूजल 25, 30, 50 फूट खोल आहे। आता या झाडाला वर्षभर जगवायचं आहे आणि हा ओलावा वर आणायचा आहे। तो ठेका ईश्वराने कोणाला दिला, केशाकर्षण शक्ती। जा, हा खालचा ओलावा उचल आणि मुळीपर्यंत पोहोच। एखादी मोठी बॉटल आहे, त्याच्यामध्ये तेल भरलं आणि एक कापसाची वात, एक टोप त्या तेलामध्ये टाकलं आणि अशी वात पकडली तर तुम्हाला काय दिसतं, तेल कुठपर्यंत चढतं, वरपर्यंत चढतं। हे कशामुळे झालं, केशाकर्षण शक्ती। म्हणजे पावसाळ्याभर हा संपूर्ण ओलावा भूजलामध्ये जमा झाला, एक थेंबही वाहून गेला नाही। पावसाळा संपला आणि मग गुरुत्वाकर्षण शक्तीनं रिटायरमेंट घेतलं व्हॉलंटरी आणि केशाकर्षण शक्ती कामाला लागली आणि मग हे केशाकर्षण शक्ती हा ओलावा वर आणते आणि मुळीपर्यंत पोहोचून देते। कसं घडतंय, कारण ऑक्टोबर मध्ये जेव्हा मान्सून समाप्त होतो अकस्मात ऊन तापायला लागतं, त्यामुळे जमिनीला भेगा पडतात आणि त्या भेगामधून हा इथला ओलावा हवेत निघून जातो बाष्प उत्सर्जनाने, ट्रान्स इव्हॅपोरेशन प्रोसेसने। इथला ओलावा हवेत निघून गेला, इथे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, लो प्रेशर निर्माण होतं आणि मग सिद्धांताप्रमाणे जास्त दाबाकडून ओलावा कुठे येतो, त्या कमी दाबाकडे भरून निघण्यात होतो। इथला ओलावा निघून गेल्यामुळं इथे डिप्रेशन पैदा होतं, कमी दाब निर्माण होतो, तो भरण्यासाठी खालचा ओलावा इथं येतो, पुन्हा इथं कमी दाब निर्माण होतो, तो भरण्यासाठी खालचा ओलावा वर येतो। असं करून या भूजलापासून खो-खोची मॅच चालू। परंतु आपला सिद्धांत आहे, जसं खोल जावं तसं पिकांना पाहिजे असलेले सगळ्यांना द्रव्य वाढत्या प्रमाणात आहे। खोल जमीन महासागर आहे। हा ओलावा जेव्हा वर येतो तेव्हा या खोल जमिनीमधले क्षार
नायट्रेट, फॉस्फेट, पोटॅश आणि सूक्ष्मान्नद्रव्य सगळे क्षार या ओलाव्यामध्ये काय होतात, विरघळतात आणि जेव्हा हा ओलावा येतो तेव्हा तो या क्षारांना सुद्धा घेऊन येतो आणि हा ओलावा जेव्हा पृथ्वीच्या जमिनीवर पर्यंत येतो फक्त स्वच्छ बाष्प हवेत निघून जातं बाष्प उत्सर्जनाने आणि हा ओलावा आल्यावर या मुळ्यांना सतत ओलावा मिळत जातो. त्यासोबत हे सगळ्या खनिज भंडारवर येतं, मुळीजवळ साठतं आणि वर्षभर झाडाच्या मुळ्यांना काय मिळतं, पाणी मिळतं आणि खाद्य सुद्धा. भयावह दुष्काळामध्ये तुमच्या शेतातील झाडं वाळतात, सुकतात. जंगल कधी वाळत नाही, शेताच्या बांधावरचं झाड कधी वाळत नाही, कारण त्यामध्ये ही सुंदर व्यवस्था कामाला लागते. आणि असं अनुमान आहे की 80% अन्नद्रव्यांची आपूर्ती उपलब्धता केशाकर्षण शक्तीच्या माध्यमातून होते आणि संपूर्ण ओलावा 12 महिने त्याला उपलब्ध होत असतो, दुष्काळात सुद्धा. म्हणजे एक गोष्ट कळली की केशाकर्षण शक्ती पाणी आणि खाद्य हे दोन्ही पुरवठा करतात. पण हे केव्हा, जेव्हा ह्या पोकळ्या कायम राहील तेव्हा. कारण हा ओलावा पोकळ्यामधूनच वर येणार आणि वरचा ओलावा खाली पोकळ्यामधूनच येणार, अन्नसाठा पोकळ्यामधूनच येणार. म्हणजे याचा अर्थ ही व्यवस्था, नैसर्गिक व्यवस्था कायम ठेवण्यासाठी या पोकळ्या कायम राहिल्या पाहिजेत. आणि कृषी विद्यापीठाने विचार केला, या पोकळ्या जर कायम राहिल्या तर खालचा ओलावा वर येणार, खालचा अन्नसाठा वर येणार, मुळ्यांना अन्नसाठा मिळणार, ओलावा मिळणार. मग शेतकऱ्यांना खतं विकत घेण्याची आवश्यकता पडणार नाही, ओलावा आपोआप मिळाल्यावर धरणं बांधण्याची आवश्यकता पडणार नाही आणि धरणच बांधली नाही, हा सगळा अन्नसाठा जर आयता मिळाला, खतं घेणार नाही तर उद्योग व्यवस्था चालणार नाही आणि हिंदुस्थानचा पैसा हिंदुस्थानच्या बाहेर. आणि म्हणून त्याने एक षड्यंत्र रचलं. विद्यापीठ म्हणजे हे विद्यापीठ नव्हे, हे फक्त प्रचारक आहे. विद्यापीठ ते ज्यांनी हरित क्रांती शोधून काढली ते. आणि म्हणून त्यांनी काय केलं, हे जे छिद्र आहे हे बंद करण्याचं षड्यंत्र रचलं, ब्लॉक करण्याचं. आणि त्यासाठी रासायनिक खतं सांगितलं. तुम्ही मला रासायनिक खताचा या ब्लॉक सिस्टीमचा काय संबंध आहे. युरियामध्ये किती टक्के नायट्रोजन असतं, 46%. 54% काय असतं, क्षार असतात. जिजाचं फिलस काय असतात, क्षार. कुठे जमा झाले, या पोकळ्या. पहा कसं ते प्री प्लॅन षड्यंत्र आहे. पूर्वनियोजित हरित क्रांती म्हणजे अगदी पूर्वनियोजित महा खतरनाक षड्यंत्र. युरिया जमिनीत टाकला, ओलावा मिळाला, युरिया नावाचे विकर कामाला लागले, युरियाचं रूपांतर अमोनिया कार्बोनिल झालं, पुन्हा युरिया आपला कार्बोनिल अमोनिया पाण्याशी संयोग झाला आणि कार्बोनेट किंवा अमाइड क्षार तयार झाले आणि क्षार सुद्धा याच पोकळ्यात जमा झाले. ज्या ज्या वेळी तुम्ही युरिया टाकता जमिनीमध्ये क्षार जमा करतात. सिंगल सुपर फॉस्फेट 16% फॉस्फेट, 84% काय आहे, क्षार आहे. कुठे जमा झाले, याच पोकळ्यात. पोटॅशियम सल्फेट 48% पोटॅश, 52% काय, क्षार, इथं जमा झाले. फॉस्फेट टाकला, 30% त्याची उपलब्धता आहे, 70% फॉस्फेट ब्लॉक झाला आणि क्षार म्हणून इथं जमा झाला. पोटॅश फक्त 18% उपलब्धता, 82% क्षार, इथं जमा झाले. ज्या ज्या वेळेला तुम्ही रासायनिक खत टाकता जमिनीमध्ये काय जमा करता, क्षार. मित्रांनो, ज्या विहिरी गोड होत्या, गोड पाण्याच्या, आता कशा झाल्या, खाऱ्या झाल्या. कशामुळं, क्षार.
आणि एक क्षार सिमेंट मटेरियल आहे. हे सिमेंट मटेरियल सारखं काम करते. सिमेंट असं 2 विटांना घट्ट पकडतं. किती ताकदीनं तुम्ही त्याला विच्छेद करण्याचा प्रयत्न करा, तुटणार नाही. तसं हे क्षार मातीचे कणांना घट्ट पकडून ठेवतं आणि जमीन इतकी घट्ट बनते की सप्टेंबर मध्ये तुम्ही कोळपणी करता, कोळपे भांगडा डान्स करतात. कधी कधी कपाळ मोक्ष सुद्धा होतो. त्या कोळप्याची फास जमिनीमध्ये घुसत नाही. आणि सिमेंट काँक्रीटचं लक्षण आहे, वरचं पाणी खाली नाही आणि खालचं खनिज वर नाही. म्हणजे पूर्ण ब्लॉक झालं. त्याच्यामुळे पाऊस पडतो 5000 मिलीमीटर कोकणात, पण ऑक्टोबर मध्ये पिण्याला पाणी नसतं. प्रचंड पाऊस, पण जमिनीमध्ये पाणी नसतं, विहिरीत पाणी नसतं. विहिरीत कोरड्या टँकर लावावं लागतात, कारण ही सगळी सिस्टीम ब्लॉक झालेली. ब्युरो रिपोर्ट ZBNF SPTV मुरबाड.